स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन या टायटल. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आपण टॅपिंगसाठी वेगवेगळे भाग बघितले. आता आपण स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण टॅपिंग करणार आहोत. बघा, आत्मविश्वास किती महत्वाचा आहे. जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवू शकता. आत्मविश्वास असेल तर तुम्ही एखादं पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेऊ शकता. प्रत्येक गोष्टीत आत्मविश्वास असणं खूप महत्वाचं आहे. अगदी रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा, म्हणजे आपण जेवण करत असू, ऑफिसचं काम करत असू, अगदी सोपं आपण आपल्या मुलांना वाढवत असू, जर आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तरच ही सगळी कामं सुंदर होतील. जर आत्मविश्वास नसेल, तुम्हालाच असं मनात वाटत असेल की नाही, माझ्याकडून पाहुणे आले, जेवण होईल का, अरे बॉसनी तर मला एवढं काम दिलंय, माझ्याकडून होईल का, माझी मुलं माझ्याकडून चांगली होतील का, म्हणजे तुमच्याकडे आत्मविश्वास कमी आहे. हा आत्मविश्वास वाढवायचा आहे आपल्याला. कारण विश्वास वेगळा आणि आत्मविश्वास हा वेगळा. तर हा आत्मविश्वास तुम्ही स्वतःसाठी निर्माण करायचा आहे. तर काय करायचंय, हृदयावर हात ठेवायचा आहे आणि म्हणायचंय, माझ्यामध्ये जर काही आत्मविश्वासाची कमतरता असेल किंवा तो काही अनुभवामुळे आलेला असेल किंवा माझ्या काही जीवनात घडलेल्या घटनांमुळे आला असेल, ह्या सर्व घटना, अनुभव आणि त्यामध्ये अजून काही सर्व शरीर वातावरण, लोक, माझं स्वतःची संकल्पना, ह्यामुळे जर तो माझा आत्मविश्वास डळमळीत होत असेल, तरी मनामध्ये जर काही विचार येत असतील, मी माझा आत्मविश्वास 100 असा विचार करण्याची जबाबदारी. आपण साबणाच्या पाण्याची फुगे तयार करतो, असे असंख्य फुगे तुमच्या परत एक दीर्घ विचाराला हळूवार त्या फुग्यात टाकून द्या. परत एक दीर्घ ब्रह्मांडात हळूवार पहिला विचार. बघा, आता तुमचा श्वास लक्ष केंद्रित करा. दोन्ही हात परत विचार अलगद डोळ्यावर, तर त्या बलूनमध्ये टाकून डोळे उघडा आणि स्वतःला जाता तुम्ही सूचना दिली, एकदा पुन्हा अनुभवा विचार की काय काय सांगितलंय, कमी आठवलं तर आता डोळे बंद करा आणि माझ्यासोबत कराटेच्या पॉइंटवर टॅपिंग करा. तुम्ही पूर्ण रिलॅक्स की माझ्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो काही कारणामुळे डळमळीत होतो, की मला कोणी दुखवलं किंवा माझ्यावर संदेह निर्माण केला, पण हा आत्मविश्वास ढळू न देण्याचं किंवा तो वाढवण्याचं काम माझंच आहे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करते. माझी अशी भावना होते, मला कोणी बोललं किंवा हे तू करू शकत नाही, हे तुझ्याकडून होणार नाही, हे तुझं काम नाही, की माझ्या आत्मविश्वासावर जो काही इफेक्ट होतो तो न होण्यासाठी मी आजपासून काळजी घेईन आणि मी माझा आत्मविश्वास 100% वाढवण्याची जबाबदारी घेईन. आणि ह्या सगळ्या भावना वाढवण्यासाठी प्रथम मी जसं आहे तसं स्वतःला स्वीकारते, स्वतःवर खूप प्रेम करते आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी घेते. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change.
Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करते. मी माझ्या संवेदनांकडे पूर्णपणे लक्ष देते. मी स्वतःचं मन सुदृढ बनवण्यासाठी प्रयत्न करते. दिवसेंदिवस माझं मन अतिशय सकारात्मक होत आहे. मी आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढवत आहे. हा आत्मविश्वास वाढवणं माझ्यासाठी योग्य आहे. हा आत्मविश्वास अधिक वाढत आहे. आत्मविश्वासामुळे मी अतिशय उत्साही आणि चैतन्यमय होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि पुन्हा हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, मी माझा आत्मविश्वास खूप वाढवलेला आहे. हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जी मला टॅपिंगने मदत केली त्यासाठी मी त्या टॅपिंगची ऋणी आहे. तसेच ह्या युनिवर्सने मला ही जी संधी दिली आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यासाठी मी युनिवर्सची पण आभारी आहे. मी माझ्या शरीराची पण आभारी आहे, कारण त्यांनीही मला हा आत्मविश्वास वाढवण्याला सहकार्य केलं. मी माझ्यातील आत्मविश्वास सहजरित्या वाढवलेला आहे. त्यासाठी मला वेगळं काही करायला लागलेलं नाही. मी सुरक्षित आहे, संयमी आहे, आत्मविश्वासू आहे. थँक्यू.